असा डेटा रिफ्लेक्ट करतोय की महाराष्ट्रात क्राईम अगेन्स्ट वुमनचं पर्सेंटेज वाढलेलं आहे. अशा वेळी आता अधिवेशन पण सुरू होत आहे. अजून तुमच्या पक्षाच्या वतीने विरोधकांच्या वतीने एक वेगळे स्पेशल याच्यावरती सेशनमध्ये थोडा वेळ ठेवावा याची अजून मागणी झालेली नाही, पण किमान तुम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा तरी मागताय का? एक तर संदीप क्षीरसागर आणि रोहित पवारांचे दोघांची स्टेटमेंट्स मी तुमच्याच चॅनलवर पाहिले. सविस्तर ह्याच्याबद्दल ते सगळेच बोललेले आहेत. आणि अर्थातच महिला सुरक्षितता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आपल्या सगळ्यांची अनेक वेळा भेट होते. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मी डेटा ड्रिव्हन गेले 2-2.5 वर्ष म्हणते की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे आणि महिलांवरचे अत्याचार वाढलेत. हा डेटा मी केंद्र सरकारकडून घेऊनच बोलत होते ना. तो काय माझा डेटा नाही आणि यांचं डबल का ट्रिपल इंजिनचं सरकार आहेच ना. केंद्रात पण त्यांचं सरकार, इथे पण त्यांचं सरकार. आणि मी मग बीडची घटना असेल, परभणीची घटना असेल आणि आता ही पुण्याची स्वारगेटची घटना असेल, मी वारंवार महाराष्ट्राच्या सरकारला विनंती करत आले की बाबांनो, जर तुम्हाला राजकारण बाजूला ठेवून आम्ही खासदारांचं काही सहकार्य, आम्ही दिल्लीत ह्याचा फॉलोअप करू का? कारण का आता तुम्ही बीडचीच घटना बघा, त्यातला 7वा खुनी हा आजपर्यंत सापडलेला नाही. माझा विश्वासच नाही की तो कृष्णा आंधळे हा गायब कसा झाला. मग या देशामध्ये जर गेला असेल तर आपण केंद्र सरकारला सांगू. आणि बजरंग अप्पा सोनवणेंनी माननीय अमितभाई शाहची वेळही घेतलेली होती. 2 वेळा ते त्यांना भेटलेत. कारण का आम्ही ही मागणी करतोय की जर तो फरार झाला असेल आणि महाराष्ट्राच्या बाहेर गेला असेल, आपल्या ज्युरिडिक्शनच्या बाहेर असेल, तर शोधानं त्याला. असा कसा माणूस गायब होतो, हा पहिला मुद्दा. दुसरा, आजच मी आता इथे येताना सकाळी 2-3 वेळा माझं बोलणं झालं की बीडमध्ये आज महादेव मुंडेंच्या ज्या मिसेस आहेत त्या आज आंदोलनाला बसलेल्या आहेत. माझं SP आणि कलेक्टर बीड दोघांचीही बोलणं झालंय. दोघांनी अतिशय सहकार्याची भूमिका दाखवलेली आहे. दोघंही माझ्याशी अतिशय संवेदनशीलपणे, त्याच्यामुळे मी जाहीरपणे बीडच्या SPंचा आणि बीडच्या कलेक्टरांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी संवेदनशीलपणे हा विषय मार्गी लावायचा शब्द आम्हाला दिलाय. की तुमच्याही माध्यमातून संपूर्ण महादेव मुंडेंच्या कुटुंबाला विनम्रपणे विनंती करते आणि सरकार दरबारी विनंती करते की बाबांनो, त्या कुटुंबाला आधार द्या, काहीतरी स्टेटमेंट करा. आणि त्या कुटुंब आज ती माऊली आज कलेक्टर ऑफिस बीडच्या बाहेर आज आंदोलन करते, उपोषणाला बसली. तिचा एका मुलाला आज गावामध्ये ड्रिप लावलेलं आहे. ती 2 लेकरांना घेऊन ती माऊली तिथे बसलेली आहे. त्याचा थोडासा संवेदनशीलपणा कधीतरी राजकारण बाजूला ठेवून करावा, एवढीच माझी अतिशय विनम्रपणे या सरकारला विनंती. व्यवस्थेला सेन्सिटाईज करायची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का? ज्या पद्धतीने या स्वारगेटच्या केसमध्ये व्यवस्थेकडून एकूण म्हणजे सगळ्याच पोलीस असतील किंवा राजकीय व्यवस्था असेल यांच्याकडून ज्या पद्धतीनं याच्या बाबतीमध्ये असंवेदनशील वक्तव्य करण्यात आली आहे, गरजेचं आहे का वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सुद्धा? कारण त्यांनी मांडलेल्या भूमिका ज्या आहेत त्याच्यावरती राजकीय वक्तव्य झाली आणि पुन्हा त्याला प्रतिवाद सुद्धा करण्यात आला. या मुलीनं अक्षरशः ज्या तपास अधिकारी आहेत त्यांच्याकडं या सगळ्या बदनामीच्या भीतीपोटी गुन्हा मागे घेण्याची खंत बोलून दाखवली की असं असेल तर मी गुन्हा मागे घ्यावा का, ही बदनामी मला सहन न होणार आहे. हे किती दुर्दैव आहे बघा. ज्या लाडक्या बहिणीला साठी यांनी एवढी मोठी यंत्रणा इलेक्शनच्या आधी चालवली, तिला जर सुरक्षित हे सरकार ठेवणार नसेल तर काय करायची ती सत्ता मला सांगा. आणि त्याच महिलेला असं वाटत असेल की हे सरकार आपल्याबरोबर उभं राहत नाही, तर मला तुम्हाला सांगायचं आहे की सरकार नाही उभं राहिलं तरी चालेल. हा उभा महाराष्ट्र, आपण सगळे त्या आपल्या